ची बैठक आहे. म्हणजे या गावामध्ये जे प्रश्न येतात किंवा जे वादविवाद उद्भवतात ते याच ठिकाणी गाव चावडीवरती सोडवले जातात आणि तो वसा आणि वारसा पुढे घेऊन चालणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर गेली 25 वर्ष माझे चुलते, गेली 15 वर्ष मी सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी हजर आहोत. कितीही छोट्या दशकविधी असेल, कोणाचा अंत्यविधीचा कार्यक्रम असेल, लग्न असतील, 100 किलोमीटरपर्यंत लग्न असतील, वाढदिवस असतील किंवा इतर छोटे मोठे आनंदाचे, दुःखाचे, सुखाचे जे प्रसंग असतील त्या प्रत्येक प्रसंगात शेळके परिवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. समाजाची सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत आणि काम करत असताना आम्ही सगळ्या मंडळींनी गावातल्या सर्वसामान्यातल्या तळागाळातल्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी शक्ती आणि बळ देण्याचं काम केलेलं आहे. आज आपण पाहिलं की माझी पत्नी ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2012 ते 2017 कार्यरत होती, या काळामध्ये तिने जलसंधारणाची, शिक्षण, आरोग्य याची खूप मोठी कामं राजूर बेल्हे जिल्हा परिषद गटामध्ये केलेली आहेत. आपण ज्या वेळेला ती पाहायला जाल त्यावेळेला सर्वसामान्य त्याविषयी अत्यंत भरभरून बोलत असताना आपण पाहिलेलं आहे. आणि मग ही कामं करत असताना सातत्याने गेली 15 वर्ष म्हणजे 2012 पासून आज अखेरपर्यंत आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी उपस्थित लावण्याचं काम केलेलं आहे आणि अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचं काम केलेलं आहे. हा फक्त जाहिरातबाजीमध्ये आम्ही कमी पडलो असं, परंतु आमची अटॅचमेंट जी आहे ती सर्वसामान्य व्यक्तीशी त्या ठिकाणी राहिलेली आहे. 2012 ते 2017 या काळात माझ्या पत्नीने काम केलं आणि 17 सालापासून मी स्वतः प्रत्येक ठिकाणी या राजूर बेल्हे जिल्हा परिषद गटातील असं कुठलंही गाव नाही की ज्या ठिकाणी माझा स्वतःचा संपर्क नाही, ज्या ठिकाणी मी कार्यरत राहिलेलो नाही. आणि त्यामुळं माझं एकच म्हणणं सगळ्यांना मंडळींना आहे की राजकारण येतं, राजकारण जातं, परंतु राजकारण करत असताना ते सिद्धांताचं असावं, ते विचारधारेचं असावं, ते विकासाचं असावं आणि विचारावरती चालणारं असावं. या प्रकारचे काहीतरी खोटे चुकीचे स्टंट करून पुढच्याची बदनामी होईल आणि मग कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये आपण यश मिळू अशा प्रकारचे कुणीही उद्योग करण्याची आवश्यकता नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचे मुद्दे, तुमची भूमिका